नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मनीषा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओचं थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे. तर चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. ज्या काही महिला वर्ग असतील तर त्यांची लहान मुलं असतील तर त्यांना लहान मूल सोडून बाहेर काम करता येत नाही, तर घरबसल्या तुम्ही कोणता व्यवसाय करू शकता, जे काही तुमच्याकडे स्किल आहे त्याचा तुम्ही वापर करून चांगल्या प्रकारे तुम्ही कसं काम करू शकता याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तिथे जाऊन बघू शकता. तर आता या व्हिडिओचं थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कशासाठी आहे. जर समजा तुमच्याकडे कोणतेही कलाकौशल्य नसेल, कुठली की स्किल नसेल, तर तुम्ही कशाप्रकारे तुम्ही तुमचा घरबसल्या व्यवसाय चालू करू शकता याचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग वेळ न घालवता आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर नंबर 1, तर तुम्ही कोणताही क्लास जॉईन करू शकता जो काही सोपा असेल, त्याच्यामधून आपल्याला व्यवसाय करता येईल घरबसल्या, आपलं फ्युचर देखील सेफ सिक्युअर होईल असं काही तुम्ही करू शकता. एखादा क्लास वगैरे जॉईन करू शकता. उदाहरणार्थ बेकिंगचा जो काही केकचा वगैरे क्लास असेल तो देखील तुम्ही जॉईन करू शकता. तर कमीत कमी दिवसामध्ये तुम्ही केक कसे बनवायचे किंवा किती चांगल्या प्रकारे बनवायचे हे देखील शिकू शकता. हा देखील उत्तम पर्याय आहे. तर बेकिंगचे जे काही प्रोडक्ट वगैरे असतील ते कसे बनवायचे, बेकिंगच्या कोणत्याही गोष्टी, कोणतेही पदार्थ कसे बनवायचे याचा देखील तुम्ही कमीत कमी पैसे भरून क्लास जॉईन करून तुम्ही घरबसल्या व्यवसाय चालू करू शकता. तर हा व्यवसाय कसा, तर कोणताही क्लास असो, वेगवेगळ्या माध्यमामध्ये वेगवेगळे क्लास असतात, त्यांची वेगळी फी असते. काही त्यांची फी असेल ती स्टेप बाय स्टेप भरून आपण त्यांच्याकडून ती स्किल आपण घेऊ शकतो आणि आपण सुद्धा आपलं स्टार्टअप करू शकतो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे. तर उदाहरणार्थ बघा, योगा क्लास. तर योगा क्लास देखील खूप उत्तम पर्याय आहे महिलांना, महिला वर्गांसाठी शिकवण्यासाठी योगा क्लास देखील खूप चांगल्या प्रकारे उत्तम पर्याय आहे. तर असे खूप सारे पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे. तर योगा क्लास वगैरे घेऊन जी काही महिन्याची फी असेल महिला वर्गांकडून तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे तुमचा घर बसल्या तुम्ही तुमचं घर सांभाळून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. तर नंबर 3, तर बघा, तुम्हाला जी काही ज्वेलरी असेल ती बनवायला आवडत असेल किंवा वेगवेगळे डिझाईन करायला आवडत असेल तर तुम्ही घर बसल्या ज्वेलरीसुद्धा बनवू शकता. त्याचे जे काही कोर्स वगैरे असेल ते तुम्ही अगोदर घेऊन मग परत तुम्ही त्यांचा एक्सपिरियन्स वगैरे घेऊन त्या गोष्टीचा तुम्ही देखील घर बसल्या सुंदर डिझाईन करून ज्वेलरी वगैरे विकू शकता किंवा ती ज्वेलरी तुम्ही बनवून ऑनलाईनसुद्धा विकू शकता घर बसल्या. तर अशा प्रकारे ज्वेलरी बनवणे देखील खूप उत्तम पर्याय आहे. तर नंबर 4, तर बघा, तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये इंटरेस्ट असेल तर जे काही ब्युटी पार्लर आपण बघतो की आता पावलोपावली ब्युटी पार्लर झालेले आहेत, जर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही जो काही ब्युटी पार्लरचा कोर्स आहे 6 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा, बेसिक असो किंवा प्रोफेशनल असो, तुम्ही तो सुद्धा शिकून तुम्ही चांगल्या प्रकारे घर बसल्या कमाई करू शकता. तर ब्युटी पार्लरला देखील खूप प्रमाणात स्कोप आहे, तर तुम्ही त्याचा देखील चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकता. तर नंबर 5, तर खूप आता बघा, ट्रेंड कुठल्या गोष्टीचा चालू असतो किंवा सीझन असो किंवा इतर सण वगैरे असो, खूप मोठ्या प्रमाणात मेहंदी वगैरे काढली जाते. जर समजा तुम्हाला मेहंदी काढण्याची आवड असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे फी वगैरे भरून प्रोफेशनल मेहंदी आर्टकडून मेहंदी वगैरे शिकून तर तुम्ही देखील चांगला तुमचा घर बसल्या बिझनेस चालू करू शकता. तर मेहंदी काढणे देखील खूप उत्तम पर्याय आहे तुमच्याकडे. तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जर तुमच्याकडे स्किल नसेल तर तुम्ही याचा वापर करून अशा प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. तर नंबर 6, तर मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर टेलरिंगचा कोर्स हा फक्त 3 महिन्याचा असतो. त्याच्यामध्ये ज्या काही बेसिक गोष्टी असतील किंवा ब्लाऊज शिवणे असेल किंवा पिकोफॉल करणे असेल, पिकोफॉल करणे देखील हा वेगळा भाग झाला, पण त्याच्यामध्ये ॲडव्हान्स म्हणून तुम्ही ह्या गोष्टी शिकू शकता. आता बघा, तुम्ही आपण ब्लाऊज वगैरे शिवायला टाकला तर 250 ते 300 रुपये त्याची शिलाई घेतली जाते. तर अशा प्रकारे बाहेर आपले पैसे खर्च करण्यापेक्षा आपण घरात बसल्या हे जे काही व्यवसाय आहे तो शिकून तुम्ही आपले चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. आणि चांगल्या प्रकारे बघा, लहान मुलांचे टोपडे असतील किंवा छोट्या छोट्या ज्या काही मशनीवरच्या गोष्टी असतील तर टेलरिंगचं काम करून तुम्ही देखील त्या चांगल्या प्रकारे करू शकता. तर टेलरिंगसुद्धा हा उत्तम पर्याय आहे.
तर टेलरिंग झाल्यावर तुम्ही लहान मुलांचे कपडे शिवू शकता किंवा बॅग शिवू शकता किंवा पर्स वगैरे असे खूप असे प्रकार आहेत. तर टेलरिंगचा कोर्स झाला असेल तर तुम्ही घर बसल्या चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. तर ही देखील तुमच्याकडे जर स्किल असेल तर चांगला पर्याय आहे. जर तुमच्याकडे जर ही स्किल नसेल तर तुम्ही जो काही 6 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा तो कोर्स आहे तर तुम्ही पैसे भरून तो शिकू शकता आणि खूप चांगला हा पर्याय आहे. घर बसल्या आपलं मूल देखील सांभाळून आपण हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतो. तर नंबर 7, एम्ब्रॉयडरी करणे. एखाद्या फॅब्रिकवरती किंवा एखाद्या ब्लाऊजवरती एम्ब्रॉयडरी करायला तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ती स्किल तुम्ही शिकू शकता. जर तुम्हाला एम्ब्रॉयडरी येत असेल तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. जर तुम्हाला येत नसेल, त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही जो काही कोर्स आहे त्यांचा तो पूर्ण करून तुम्ही चांगल्या प्रकारे एम्ब्रॉयडरी वगैरे करू शकता. तर हे बघा, घर बसल्या जे काही आहे ते फीज वगैरे भरून तुम्ही अशा प्रकारे चांगला कोर्स घेऊन जे काही कलाकौशल्य जर तुमच्याकडे नसेल तर अशा प्रकारे कलाकौशल्य घेऊन कमीत कमी फीमध्ये भरून तर चांगल्या प्रकारे 3 महिन्याचे 6 महिन्याचे काही असे कोर्स असतात ते तुम्ही करू शकता. तर बघा, तुमचा जास्त वेळही खर्च होणार नाही आणि त्यासोबत तुमचं मूल आणि तुमचं घरकाम सगळं सांभाळून तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा घर बसल्या व्यवसाय चालू करू शकता. तर ह्या काही टिप्स आहेत. तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.